आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तपरायण रणदिवे बापू आणि सर्व आजी माजी सैनिक माझे बंधू आणि या कार्यक्रमाचे जे आजचे मुख्य पाहुणे सुभेदार संपत विधाते सर हे आपली सेवा पूर्ण करून आज सिव्हिलायझेशनमध्ये प्रवेश करतात। म्हणजे आपली पूर्ण सेवा करून सिव्हिल सोसायटीमध्ये ते प्रवेश करतात। मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नगदनारायण महाराज आणि ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो की त्यांचं पुढची वाटचाल सुख समय आनंदी जाओ हीच देवाच्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। मी जास्त बोलत नाही, फक्त हा कार्यक्रम सैनिकाचा आदरातिथ्य करण्याचा आहे म्हणून सैनिक काय आहे हे दोन शब्दात सांगतो। सैनिकाचं जीवन हे फार निर्मळ आहे। ह्या तरुण बांधवांना सांगायचे सैनिक जीवन हा निर्मळ आहे। जर मी आता 20 वर्ष झालं रिटायरमेंट झालेलो आहे, पूर्ण सुभेदारच्या रँकने रिटायर झालो आहे, 28 वर्ष सेवा करून रिटायर आहे। तर असा अभ्यास इथल्या सिव्हिलायझेशनचा आणि सैनिकी यातला सैनिक जीवन हे फार निर्मळ आहे। सैनिक हा पगारीसाठी जात नाही, फक्त हे एवढं लक्षात ठेवा। आपल्या पगारीसाठी सैनिक नाही आहे, वेतनासाठी नाही, वतनासाठी आहे। आपण सैनिक हा सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या की सैनिक हा वेतनासाठी नाही, वतनासाठी आहे। सैनिकाचा नाराच आहे सबसे पहले देश की आन, देश की शान और सबसे अंत में आता है सैनिक का कल्याण। तर ह्या तत्वावर सैनिकी आहे म्हणून सैनिकाचं जीवन निर्मळ आहे। पहिली गोष्ट तर सैनिकाला हा बोलत नसतो, सैनिक हा बोलत नसतो, त्याला बोलता बी येत नसतं आणि बोलायचं झालं त्याला जागाही नसते बोलायला। पण इथं आदरणीय बापूंच्या सहवासात राहून मी थोडंफार बोलायला बी शिकलो। ठीक आहे, तर जरी बोलायला जागा नसले तरी संत महात्मे जागा देत असतात। त्यांच्याकडं यारे यारेस लहान थोर नारी नर सगळ्यांसाठी जागा आहे त्यांच्याकडे। तर जरी बोलत नसला, जरी बोलता येत नसलं, पण सैनिकाचा एक धर्म आहे, तो बोलून दाखवित नाही पण करून दाखवित असतो। आणि तो करून दाखवणं हाच सैनिकाचा धर्म आहे, बोलून न दाखवणं हा त्याचं कर्म आहे। कर्म आणि धर्म सगळ्यात गोष्ट सैनिकाचं तुम्हाला माहित म्हणजे आर्मी कशासाठी आहे। फक्त आर्मी ही आपत्कालीन स्थितीमध्ये देशाचं परकीय आक्रमण ज्यावेळेस देशावर होतंय त्यावेळेस त्या परकीय आक्रमणापासून देशाचा बचाव करणं हे मेन काम सैनिकाचं। आणि दुसरं काम शांती काळामध्ये ह्या सैनिकांनी आपल्या देशाला सरकारला मदत करणं हे दोनच मेन काम आहेत सैनिकाचे। आणि ते काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त आणि डिसिप्लिनच्या सैनिकाच्या अंगात रक्तात भरलेली असते म्हणून तो आज न बोलता काम करतो। आता बोलायसारखं पुष्कळ आहे, पण एक सैनिकाचं मी तुम्हाला जीवन सांगितलं की फार निर्मळ आहे आणि ह्या तरुण बांधवांनी सैनिकाकडे वळावं। ठीक आहे, असं आहे। अहो आता तुकाराम सरांनी सांगितलं की भगवंतानी गीता कोणाला सांगितली, एक क्षत्रिय धर्माला सांगितली की युद्धाच्या काळामध्ये अर्जुनाला ज्यावेळेस मोह झाला, अर्जुन म्हणायला लागला की मी हे तर सगळे माझेच आहेत, मी ह्यांना कसं मारू।
देवा मी ह्याला कसं मारू, हे तर सगळे माझेच दिसायला लागलेत मला. त्यावेळेस देवाने त्यांचा मोह निर्माण झालेला मोह घालवण्यासाठी गीता निर्माण केली. अरे बाबा अर्जुना उठ, तुझा धर्म हे युद्ध करणं, हे तुझे नाहीत का, तूच ठरवलंय का, हे माझेच आहे, तर मारणारे तू मारणार आहे, हे मारणार आहे असं तूच ठरवलंयस का, हे तू जर नाही मारले तरी मरतील, तू जर नाही मारले तरी मरतील ह्यांचा वेळ आल्यानंतर, हे मेलेलेच आहेत. त्याच्यामुळं तू तुझं कर्तव्य कर. भागवतामध्ये दोन मृत्यूचं सांगितलेलं आहे की मृत्यू कधी यावा. मृत्यू दोन प्रकारचे चांगले असतात. एक तर सतत हरिनाम चिंतन करता करता मृत्यू यावा, तो सगळ्यात श्रेष्ठ. आणि दुसरा मृत्यू सैनिकाचा आहे की ज्याने युद्धामध्ये लढता लढता पाठ न दाखवता शत्रूला ज्याला मरण येईल तो मृत्यू श्रेष्ठ, तो स्वर्गात जाऊन बसतो. असे तत्वज्ञान दिल्यानंतरच अर्जुन उठला आणि महायुद्ध झालं. मग तीच अजून बी ह्या भारतीय सेनेमध्ये चालू आहे. जरी कोणती ट्रेनिंग झाली, कोणती स्कीमवर जायचं झालं, लढाईमध्ये जायचं झालं, तर प्रत्येक रेजिमेंटमध्ये धर्मगुरू असतात. ते धर्मगुरू मंदिरामध्ये, मंदिर परेडमध्ये हे अगोदर त्यांना सांगतात, बाबांनो तुम्ही तुमच्या ड्युटीला डगमगू नका, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. जर डगमगलात तर पुढचा शत्रू देशात घुसल. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य करा, मागं पुढं बघू नका, तुमचं काम करा. त्यावेळेस तीच गीता अजून बी शिकवली जाते. जास्त वेळ झालेला आहे, बोलायसारखं पुष्कळ आहे. मी पुन्हा आणि संपत साहेबांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांची भावी पुढील वाटचाल यशस्वी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मेजर. अगदी थोडक्यामध्ये आपण